सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी, सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, कुठलीही समस्या निवारण्यासाठी श्री गुरु दत्त महाराजांची रामबाण सेवा करा. प्रत्येक स्वामी भक्तांनी श्री दत्त महाराजांची ही सेवा आवर्जून करावी. तुमची कितीही मोठी समस्या असू द्या, या सेवेने तात्काळ तुमची समस्या संपेल एवढी श्री दत्त महाराजांची प्रभावी सेवा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, आज आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी येत असतात. त्यावर आपल्याला जर काही मार्ग मिळत नसला, जर कोणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल, खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल, तर एकदा श्री गुरु दत्त महाराजांची ही प्रभावी सेवा अवश्य करा. श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून पहा. खूप छान अनुभव येईल. दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील. योग्य खरा मार्गदर्शक गुरुची भेट करून देतील. आपण आपल्या मूळ कुलदेवी, कुलदैवत यांना विसरलो, त्यांचा आशीर्वाद मिळत नाही. कुलदेवी कोपलेली आहे, पितृदोष त्रास देतोय, अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होतोय, वास्तुदोष, भूमिदोष, वाईट शक्ती त्रास देत आहे. आपली काही चुकी नसताना प्रारब्ध वश काही त्रास होतोय. आपल्याला काहीच कळत नाहीये, सारखं अपयश येतंय. अशा वेळेस आपण भोंदू लोकाचा आधार घेऊन आपली फसवणूक करून घेतोय. वाईट क्षुद्र तंत्र विद्येकडे न वळता आपल्या घरात श्री गुरु दत्त महाराजांची प्रभावी सेवा करा. म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण करा आणि श्री गुरुदत्त, श्री स्वामी समर्थ कृपेचा अनुभव घ्या. अनेक उपाय करून सुद्धा पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही. अनेक उपासना केली असेल तरी पण आध्यात्मिक प्रगती खुंटते. संसारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गंभीर समस्या निर्माण होतात. जीव आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. अशा वेळेस श्री गुरु दत्त महाराजांना शरण जाऊन त्यांची श्री गुरुचरित्र पारायणाची सेवा करा. श्री गुरुचरित्र पारायणाची फलश्रुती: पितृत्रासापासून मुक्ती, मुंजा त्रासापासून मुक्ती, अघोरी शक्ती निवारण, कुलदेवी कोप निवारण, कनिष्ठ देवता त्रास निवारण, देवता कोप निवारण, संतती समस्या निवारण, मानसिक समस्या निवारण, पती पत्नी समस्या निवारण, पितृदोषापासून होणारे सर्व त्रास निवारण होतात. स्वामी भक्तांनो, येणाऱ्या 26 डिसेंबर 2023ला दत्त जयंती आहे. तरी पण आपण 20 डिसेंबर 2023ला दत्त जयंती सप्ताह चालू होत आहे. तरी आपण श्री गुरुचरित्र पारायण घरातून करू शकता आणि ग्रंथ नसेल तर जवळ असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रातून किंवा धार्मिक बुक स्टॉलवरून श्री गुरुचरित्र ग्रंथ घ्या आणि आपल्या घरात श्री गुरुचरित्र पारायण अवश्य करा आणि प्रत्येक समस्यातून मुक्ती मिळते. स्वामी भक्तांनो, आवर्जून प्रत्येक घरामध्ये श्री गुरुचरित्र पारायणाची ही प्रभावी सेवा अवश्य करा आणि श्री गुरुदत्त व स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद कायम ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.